हाय हॅलो नमस्कार, कशात तुम्ही सगळे? मस्त, आम्ही पण मस्त. तर आता दिवाळी जवळ आली आहे, तर साफसफाई तर करायलाच पाहिजे. तर आज साफसफाईला सुरुवात आहे, तर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे. आज ना घर झाडायला घेतलं होतं, त्यामुळे स्वयंपाक लवकर करायचा होता. तर हे बघा, चपात्या भाजायला घेतल्या आणि नेमका सिलेंडर संपला. सगळं कामाचं स्टॉप झालं. आता इकडे डाळ शिजायला ठेवले, सिलेंडरची टाकी लावले. जेव्हा जेव्हा सिलेंडरची टाकी आपण म्हणजे रिकामी होते तेव्हा तिथलं क्लीनच करून घ्यायचं. आणि नेमकं कामाच्या वेळेला सिलेंडर संपला. खूप बेकार वाटते आज मला. आज घर झाडायचं, त्यामुळे स्वयंपाक करून घेतलं. तुम्हाला मग अशी दाखवलं मी, सिलेंडर संपला मध्येच, त्यातनं खूप टाइम गेला. तर इथे भेंडीची भाजी केली बघा, ताटात तर दिसते, मला दाखवायची काही गरजच नाही मला. आणि ही डाळ, आणि आता किचन मधलं हे पीठ वगैरे, चपात्याचा डब्बा आहे, चपात्या भरल्यात. तर हे मी काहीच साफ करणार नाही, कारण आता झाडायचं आणि सगळं स्वच्छ करायचंय. त्यामुळे या तुम्ही सगळेजण जेवायला. डाळ आहे आणि तूप खायचं नाही असं होणारच नाही, कारण डाळीसोबत थोडंसं तूप. आज इकडं सुंदर अशी फुलं आलेली आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा, खूप क्यूट आहेत ना फुलं, कलर पण छान आहे एकदम. आणि चिनी फुलं पण छान दिसतात. हे येलो कलरचे नाहीत, ऑरेंज कलरचे आहेत. येलो कलरचे पण छान दिसतात, मिक्स लावले ना कुंडीमध्ये. तर बाहेर असं वातावरण आहे आणि झाडाला काढले. हे बघा, माझे होमिओपॅथिकचे औषधं कसे पडलेत. खूप पसारा काय सगळं. आता दिवाळी आहे म्हणजे क्लीन. हे बघा, हे रायगडला गेलो होतो, ते रायगडचा व्हिडिओ अजून मला शेअर करायचा तुमच्यासोबत. आणि भूतानला बहिणाबाई गेल्या होत्या, त्यांनी दिलंय. आता तुम्ही बघा इकडे, हे सगळं जेवढं दिसतंय ना, आता किचन मध्ये तर भांडी पडलेली आहेत. हे सगळं मी नंतर स्वच्छ करणार आहे. हे बघा, बऱ्याच ठिकाणी असं झालंय. इथं तर ट्रॉली नाही बनवून घेतलं, तर सगळं भांडी घासल्यावरच मी दाखवेन तुम्हाला. आता हे संसार माझा दिसतोय ना तुम्हाला, जो ओट्यावर मांडलाय दुसऱ्या साईडला. तर हे सगळे जेवढे भांडी स्वच्छ आहेत, रोजच्या वापरातले आहेत ना, ते काय एकदम घासलेले आहेत. ते एका ट्रे मध्ये काढून ठेवते, परातीत काढून ठेवते. आणि जे आहेत ना बाकीचे, जे वापरत नाही ते वेगळे करते. म्हणजे मला ना काम करायला सोपं जाईल. म्हणजे जे घासलेले आहेत ते डबल घासायचं काम नाही लागणार मला. आणि काय गोष्टी खराब असतात ते बाजूला काढून, सगळे डबे भांडी सगळे क्लीन करून दाखवते. आता किचन मी झाडून घेते पहिलं. आज तर देवपूजा पण नाही केली, मी तुम्हाला दाखवते. तुम्ही म्हणाल कशाला दाखवतेस बाई, बरं नाही दाखवत. आणि बघा, हे बरेचसे स्वच्छच आहेत माझी भांडी. म्हणजे जे आहेत ना असे रोज मी वापरते ना, ते नाही मी हे करणार आहे. ते एका साईडलाच काढून ठेवते. आता चला तर मग एका परातीत आता कामाला लागते, काढून ठेवते. आणि जे घासायचे ते एक साईडला काढून ठेवते. आवळ्याचं तरी बघा, वर्ष होऊन गेले तरी कोणी सुद्धा खाल्लं नाही त्याच्यातलं, तसं पडलंय. आता हे झाडायचं, तर त्याच्या आधी ना मी बरेचसे तिकडं दाखवते तुम्हाला. भांडी मी जे चांगले ते तिकडं काढून ठेवलेत. आणि हे सगळेच घासायचे. हे बाकीचे जरी धूळ बसली तरी घासूनच काढणार आहे मी, कारण आता जास्त घाण होऊ नये म्हणून मी ह्याच्यावर ओढणी वगैरे टाकलेली आहे. त्या ओढणीवर खराब ओढणी आहे तशी, ते डाग ह्याचे पडलेले आहेत. तसेच तरी पडले तर मला पण नाही आठवत आहे. पण हे सगळं झाकून घेतलेलं आहे. आता इकडे टॉवेल हवा मी वापरतच नाहीये ह्याला साईडला, कारण ना मग स्वच्छ करायला ना खूप इझी जातं हे. आता चला तर झाडून घेते. ॲक्वागार्डवर राहिले टाकायचं, नशीब आता त्याच्यात पण टाकून घेते काहीतरी. इकडे जे रोजचे लागणारे डबे वगैरे आहेत ना, भांडी इकडे मी आणून ठेवलेत बऱ्यापैकी. रोजची वापरायची भांडी आहेत ही, संध्याकाळी स्वयंपाकाला मला बरं पडेल. आणि सगळी घासून काढल्यानंतर पण दाखवीन तुम्हाला. बाहेर ना खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूपच ऊन आहे, कडाक्याचं ऊन आहे. तुम्ही बाहेर जर जात असेल तर स्कार्फ वगैरे बांधूनच जावा. मी तर उन्हात गेले तर मला काय कसं तरीच होतं एकदम. आणि आता उन्हातनं झाडायचं आहे मला. नशीब मी थोडंसं खाऊन घेतलंय, कारण जास्त जर खाल्लं तर मला कामच नाही होणार म्हणून. वरचं तर सगळं झाडून झालेलं आहे, सगळं क्लीन करून घेतलंय. ते पातेले वगैरे पण काढले, सगळे घासायला घेतले. बघा, सगळं क्लीन करून घेतलं. आता इथे एवढा कचरा पडला, तर सगळं साफ करून घेते. खूप सगळं घाण झालंय. आणि इकडं खाली पण ट्रॉली नाही ना, तिथलं सगळं साफ करते. डबे तर सगळे घासूनच घ्यायचे, त्यामुळे काय पुसणार नाही.
जे जे खराब आहे ते काढून टाकेन. हे बघा सगळे खराब कपडे मी सुकत टाकलेत मी धुवून. असंच काचा वगैरे पुसलेले आहेत ना, अजून पुसायच्या ह्याच्या किचनच्या आणि बेडरूमच्या पुसायच्या. सगळं आता इथलं पण खाली ट्रॉली नाही त्यामुळे डबे वगैरे मी ठेवते ना, तर इथं तर खूप कोळी असतात माहितीये का. किती मी स्वच्छ केले तरी कोळीच राहतात. म्हणतात ना का किती जरी स्वच्छता केली तरी. आता हे सगळं मी झाकलंय तरी सुद्धा मी देवाऱ्यावर झाकण टाकायला म्हणजे ओढणी वगैरे टाकायला विसरली. आणि परत फ्रीजवर पण हे बघा आता हे परत जास्तीचं साफ करायला लागेल. हे कसं झाकण टाकलं ना की पटकन क्लीन होतं सगळं. आता हे साफ करायला जरा त्रासच होतो. चला तर मग आता हे बाकीचं सगळं, आता हे भांडी तर सगळी घासणार आहे संध्याकाळी नळ आल्यावर. अर्धे आज घासीन उद्या घासीन असे करून 2 दिवसात सगळे भांडी घासून टाकीन. कारण एकाच वेळेला एवढी सगळी भांडी तर नाही जमणार. दिसताना कमी दिसतात पण खूप भांडी आहेत. मी तुम्हाला घासल्यावर दाखवीन सगळी. आता हे सगळं झाडलोट करून, एवढा कचरा निघालाय, झाडलोट करून फरशी पुसून घेते, मग आंघोळ करते. परवा रविवारी मी हॉल आणि बेडरूम झाडून काढलाय. कारण एकाच वेळेला सगळं झाडायला नाही जमत, झेपतच नाही, हात दुखतो त्यामुळं. पण आज किचन झाडून काढते. किचन मध्ये लय राडा असतो, मग किचन मी एक साईडलाच ठेवते, नंतर मग त्याला सेपरेटच क्लीन करून घेते. चला तर आता फरशी पुसते, सगळं नीटनेटकं सामान लावते, आंघोळ करते आणि संध्याकाळी सगळी भांडी घासून घेते आज आणि उद्या. चला तर तुम्हाला सगळं स्वच्छ केल्यावरच दाखवते. अजून काचा वगैरे पण पुसायच्यात, 3 रूमच्या पुसायच्यात. सगळी धूळ मी झाडून पुसून काढलेली आहे. तर तुम्हाला मी एक ट्रिक सांगते. मला तर ताणच लागले. आता मी पहिलं पाणी पिऊन घेते. तर जाऊ दे, पहिलं तुमच्यासोबत बोलते आणि नंतर पाणी पिते. मला आता दम लागायला लागले. मला असं वाटतं जगात. तर जेव्हा आपण सगळी धूळ वगैरे झाडू, किचन ओटा स्वच्छ करून घेतलाय. आता भांडी संध्याकाळी नळ आल्यावर. 10:30 वाजलेत बरोबर. माझं 5 मिनिटं घड्याळ पुढे आहे. माझा लालबागचा राजा. आता 9:30 वाजता पाणी आलं ना, 9:30 ते 10:30 या वेळात मी एक बेडशीट धुवून काढलं. एवढे सगळे भांडे रिकामी करून घासलेत, म्हणजे आधी रिकामी करून ठेवल्या होत्या कारण घाई उडते, होणारच नाही रिकामी करून घासणं. बघा इकडे पण घासून ठेवलेत. इकडे कुकर आहे. एवढे सगळे भांडी घासलेत मी. नाही ते परातीतले आणि कुकर वगैरे नाही मी घासला. हे एवढे जेवढे आहेत ना, 1 तास लागला एवढे भांडी घासायला बरोबर. आता पाणी पण गेलं. आणि हे एवढे घासले ट्रे मधले. घर झाडून घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवपूजा करून घेतले. तर जेव्हा देवपूजा केली ना तेव्हा खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं एकदम. बाहेर ना खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूपच ऊन आहे. बघा तुम्हाला दिसत असेल किती ऊन आहे. आज छान असं गुलाब उगवलंय आणि मी पिते कोकम सरबत. मला एनर्जी येण्यासाठी. मी हसते का जेव्हा मी काहीतरी असं दाखवलं तेव्हा मला हसायलाच येतं. भाकरीसाठी हा मी तवा वापरते. घासून सुकायलाच ठेवते त्यामुळे गंजत नाही अजिबात. आणि ही कढई ती पण नाही गंजत अजिबात. कारल्याचा मी तोडून टाकला. बुरशी पकडते झाडांवर सगळीकडे बुरशी. हे बघा हे सगळे डबे रिकामे करून घेतलेत मी. आणि इकडे आहेत काय काय मी घासलेले आहेत. इकडे कचऱ्याचं दिसतंय. हे बघा इकडे सगळे. आता मी विमचं लिक्विड घेणार आहे, त्याच्यावर थोडं पाणी मिक्स करणार आणि फटफट सगळे घासून टाकणार आहे. एकदम चकाचक करणार आहे. दाखवते तुम्हाला. हे एवढं सगळं सामान काढून ठेवलंय. आणि इथे खाली माझ्या पायाखाली नेहमी फडका लागतो कारण त्याशिवाय मला कामच करायचं किचन मध्ये सुचत नाही. हे बघा साबणावरनं मी विम लिक्विड घेतलंय, त्याच्यात पाणी ओतलंय बऱ्यापैकी. आता मी घासताना नाही दाखवत कारण मला बाथरूम मधून पाणी आणून घासायचंय त्यामुळे नाही दाखवत. बरं व्हिडिओ पण मोठा होऊन जाईल. मी तुम्हाला सगळं आता चकाचक केल्यावरच दाखवते.
बेडच्या ह्या साईडला एवढी आत्ता भांडी घासलेली आहेत आणि पलीकडच्या बाजूला रात्री घासलेली भांडी आहेत, एवढी सगळी मी घासून काढलेत आत्ता. तर तुम्हाला जर घरात तुम्ही जॉब करत असाल, तुमचे छोटे मुलं आहेत, सासू सासऱ्यांना असे कामं नाही जमत आहेत एवढे सगळे कष्टाचे, तर तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता आणि घर साफ करण्यासाठी येतात ते माणसं आणि एकदम स्वच्छ करून देतात. थोडेसे जरा पैसे जरा जास्त घेतात, आपलं घर जसं असेल, किती बेडरूम असेल त्याप्रमाणे चार्जेस लागतात त्यांचे, तर देतात ते स्वच्छ करून आणि एकदम स्वच्छ करतात ते. आपल्याला असं बोट दाखवायला पण जागा राहत नाही, एवढं क्लीन करून देतात ते. तर माझी भांडी घासून झालेली आहेत, आता अजून अर्धी पातेलं वगैरे थोडीफार घासायचे, ते होऊन जातील. पण मेन जे एवढे भांडी घासायची होती ना, ते झालेलं आहे महत्वाचं काम. आता मांडणी वगैरे पुसायचे. आता हे सगळं मी मांडणी पुसल्यावर आणि सगळी भांडी मांडणीत लावल्यानंतरच दाखवते. आता आली रे आली, दिवाळी आली असं काही नाहीये. तुम्ही दिवाळीला जशी स्वच्छता करता ना, तशी एरवी म्हणजे रोज पण स्वच्छता करत जावा, की आलेली लक्ष्मी आपल्या घरात कायम स्थिर राहील आणि आपले कष्ट दूर होतील. लक्ष्मी आली की आपल्याला अजिबात कष्ट लागत नाही, सुख आनंद सगळं मज्जाच मज्जा असते जीवनामध्ये, की तुम्हाला जीवन अजून जगावं असं वाटेल भरभरून. एवढे छान मग जीवन जगायला लक्ष्मी आपल्याला देते. त्यामुळे स्वच्छता राखा, लक्ष्मी न बोलवता आपल्या घरात येईल. जगात सगळ्यात कठीण काय काम असेल तर हे आहे असं मी म्हणेन. सगळी भांडी घासून पुसून परत त्यात जे जिन्नस होते ना ते भरून झालेले आहेत आणि अजून अर्धी भांडी पडलेत. पण आता मी थोडी थांबणार आहे, आता स्वयंपाक करायचा आहे त्यामुळे ते ठेवून दिलंय. पण जेवढे केलंय तेवढं तुम्हाला दाखवून देते, बाकीचं राहते आता मग काय. हे बघा सगळं स्वच्छ केलेलं आहे. खूप कठीण काम आहे हे, म्हणजे घासण्यापेक्षा जास्त वेळ हे त्यातनं रिकामं करायचं आणि परत पुसून भरायचं, तेच कठीण काम वाटतं मला जास्त. आणि परत ते धूळ वगैरे असतं ना ती स्वच्छ करणे, ते खूप कठीण काम आहे. झाली माझी स्वच्छता दिवाळीची. आणि बाहेर बघा किती ऊन पडलंय. हे किचन मधलं रॅक आहे, हे पण सगळं क्लीन करून घेतलंय. आता माझं फ्रीज स्वच्छ करायचं राहिलंय, आज दुपारी करेन तो. तर तुम्हाला कशी वाटली माझी दिवाळीची साफसफाई नक्की मला कमेंट्स मध्ये सांगा. आणि थोडी काळजी घेऊन करा, म्हणजे थोडं सोपं काम होऊन जाईल जेव्हा झाडता ना तुम्ही.